बातम्यांचा वेगवान आढावा, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 5 माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश करताच भाजपमधली खदखद चव्हाट्यावर आली आहे। कॉन्टोन्मेंट मतदारसंघात पक्षप्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करणारी पोस्टर्स भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावल्याचं पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकांच्या नंतर आता नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत। ही नाराजी विविध माध्यमातून पुण्यातले भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत। ज्या कार्यकर्त्यांनी हे झाड जपलं त्यांच्यावरती महापालिका निवडणुकीला फळं चाखण्याची वेळ आली तेव्हा इतर पक्षातल्या लोकांना संधी देण्यात येत असल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। जाहीर बोर्डच्या माध्यमातून ही खंत व्यक्त करण्यात आली आहे। आता या 5 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजपा कॉन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस विशाल दरेकर यांच्या माध्यमातून फ्लेक्स लावण्यात आले आहे। यावर दुश्मनी जमकर करो लेकिन यह एहसास रहे जब दोस्ती बनाएंगे तो शर्मिंदा न हो, असा मजकूर लिहिण्यात आला आहे। या माध्यमातून झालेल्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, पक्षप्रवेश झाला वाजत गाजत, पण आता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली वाजत गाजत। हो, बरोबर आहे, कारण जे इच्छुक आहेत महापालिकेसाठी पक्षातले, मग त्यांचं काय? कारण हे ऑब्व्हियसली हे सगळे 5 नगरसेवक घेतलेत ठाकरे शिवसेनेचे, हे आश्वासन मिळालं असणार की आम्ही तुम्हाला महापालिकेत तिकीट देऊ। मग जे तयारी करत होते त्यांनी काय करायचं? त्यांनी पुन्हा सतरंजी उचलायच्या का? हा सगळा निष्ठावानांचा प्रश्न आहे भाजप नेतृत्वाला। तुम्ही बाहेरनं आयात केले खरे, मग आम्ही काय फक्त सतरंजी उचलायच्या का? त्यातनंच मग ही बॅनरबाजी पोस्टरबाजी झालेली आहे आणि जाहीरपणे प्रश्न विचारले गेलेत पक्ष नेतृत्वाला की तुम्ही इन्कमिंग करताना किमान आमचा तरी विचार करा। आणि त्याच रागातनं मग हे पोस्टर लावलेले विशाल दरेकर नावाचे कार्यकर्ते कॅन्टोन्मेंट प्रभागातले, आणि तिथं त्या पल्लवी जावळे म्हणून जे सेनेचे नगरसेवक आहेत त्या मूळच्या भाजपच्या आहेत, त्यावेळेस त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून त्या शिवसेनेत गेले होते आणि तिकडून नगरसेवक झाले। त्या पुन्हा म्हणजे चंद्रकांत, या 5 ठिकाणी तर ही नाराजी व्यक्त होते, आणखीनही काही ठिकाणी अशी नाराजी व्यक्त होऊ शकते। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। थेट जाऊयात अंगे पाटील बोल। बळजबरीला नाही, षडयंत्र आहे, षडयंत्र धनंजय मुंडेचं। त्याला वाचवण्यासाठी त्याचं हे षडयंत्र आहे आणि त्यांनी हे ओबीसीचं पांघरून घेऊ नये, स्वतः पाप करायचं आणि ओबीसीच्या मतानं झाकवायचं, हे चांगलं नाही। ही रूढ पडल ते लोक उठवायलाय, गुंडाची टोळी, लाभार्थी टोळी, ती सगळा त्यांचा समाज अजिबात नाही, ओबीसी तर लगेचच नाही। हे कोणालाच मान्य नाही, हा खून, हे खून कोणाला पटलेली गोष्ट नाही, इतका क्रूर खून झालेला आहे। पण हे मुद्दाम काय करतायत, एक लाभार्थी टोळी उठते, आंदोलन कर, आमका कर तमका कर, आरोपीच्या बाजूने बोलतात, आरोपीला साथ देतात। आणि दुसरं एक काम यांचं, आमच्या मंत्र्याला बोलू नका, कारण मंत्र्याला बोलता तुमचा काय संबंध आहे? तो सरकारचा आहे, तो संविधानाच्या पदावर बसलाय, तुमचा घरी असल्यावर असतोय। इथं मंत्र्यालाच बोलावं लागतं, गावात फिरून देणार नाहीत, रस्त्यानं फिरून देणार नाहीत, हे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं। मग काय इथून पुढं आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांचंच करायचं का? आमच्या याला बोलू, मग आमचा कोणत्या पक्षाचा असून मग आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागल्यावर आमच्या याला बोलू नको। ही रूढ चांगली नाही, ही रूढ चांगली नाही। तुम्हाला लोक मारून टाकायचे का? आता समजा, मला सांगा, आपल्या संतोष भाईचा खून झाला आणि संतोष भाईचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन फिरतोय होते लेकरू न्यायासाठी, त्याला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देताय। मग त्या गुंडाला बोलायचं नाही? तुमच्या जातीला बोललो का आम्ही? तुमच्या नेत्याला? अरे ते तुमचा नेता नाही, ते सरकारमधला आहे। आणि मग धनंजय देशमुखला धमकी दिली, त्या गुंडाला बोललो आम्ही। तुमचा काय संबंध आहे याच्यात? ओबीसीचा काय संबंध, याच्या जातीचा काय संबंध? मग तुम्हाला कापू टाकायचे लोक, धनंजय देशमुख मारून टाकायचं तुम्हाला? भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का? हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? धनगराचं, दलित मुस्लिमाचं, मायक्रो ओबीसीचं? तुम्ही कसं काय वाढता तुमच्यावरती बळत? गुंडाला बोलायचं नाही? सोमनाथ सूर्यवंशी मारून टाकला, कापायचेत का तुम्हाला लोक आमचे? ते वाकोळे साहेबाचा मर्डरच झालाय, अरे त्याला मर्डरच म्हणतात, बोलायचंच नाही का आम्ही? कोणता जातीवाद शिकवता राहू तुम्ही आम्हाला? म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद। मी संतोष भाईंच्या न्यायासाठी लढतोय, न्याय मागतोय, न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या,
मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय, न्याय मागतोय. तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या. मी हटणार नाही. मराठ्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहणार आहे. सरकारमधले कोणते मंत्री धनंजय मुंडेंना पाठीशी घालतात असं आपल्याला वाटतं? मोठे मंत्री मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही. मी कधी बोललो? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनंजय मुंडेचं नाव घेतलं. आधी घेतलं का त्याचं तोंडावर नाव? कारण तो मंत्री आहे, तो सरकारमध्ये, तो जातीचा नाहीये. मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव, तर त्याने ते आवरायच्या ऐवजी ती लाभार्थी टोळी उठली. पिकेमे खाय, गटार खाय, नाल्या खाय, कुठं दगड गोटे खाय, नद्या खाय, राख खाय, काही खाय, ही टोळी उठली. आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीच्या पाठीमागं. तुम्हाला ही रूट पाडायचा आता. आणि तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रतिमोर्चेच काढायचे. ही रूट पाडायची काय धनंजय मुंडेला? मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कुणाला? जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाहीत, कोणी पण मंत्र्याला धमकी देणार. कोण नाही धमकीत मंत्र्याला? कोण इशारे देत नाही मंत्र्याला? प्रत्येक जण मंत्र्याला देतो, कारण तो एक पालक होतो, त्याने स्वीकारलेला असतं. एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो, त्याच्या संग जात जोडी देत. अरे काय तुम्ही केवलाना प्रयत्न करायला लागलात, हे चांगलं नाही. मला प्लीज, मोर्चा सुरू झाल्यावर मला हॉस्पिटलला कालच माझी तब्येत खराब होती, त्या व्यासपीठावरतीच. की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आता ते गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे. आणि आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहीत धरतोय. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून या केसेस त्यांची काही जबाबदारी नाही का फडणवीसांची? त्यांनी कुटुंबाला बोलून घेतलंय अशी मला माहिती मिळाली. सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतलंय. आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही, हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे. मग आता आरोपी सुटणार नाहीत, आहे ती साखळी धरली जाणार. पूर्ण हे रॅकेट आहे, संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे. यांना जातपात नाही कळत, पैसा कळतो फक्त. नोटा कुठे आहेत, माल कुठं आहे एवढंच कळतं. जातपात यांना काहीही कळत नाही. ते जात कळणारे, समाज कळणारे, ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ते दुसरे नेते होते, हे नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, म्हणून तर मराठी शांत आहेत. एकही याच्यातला सुटणार नाही, सगळे धरण्यात येणार, सगळे फासावर जाणार. यातला एक बी सुटला गाठ मराठ्या संघ. अजून एक आरोपी अटक नाहीये आणि मस्ताचे ग्रामस्थ उद्या आंदोलन करणार उद्यापासून. त्यांनी 10 दिवसात सापडत लपला असं पदराच्या आडुंगी सापडत कुठं नाही, पदराच्या आडुंगी लपला असं येईल. तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहे आणि काल तुम्ही असं म्हणाला की 25 तारखेनंतर धनंजय मुंडेंकडे मी बघतो. नेमकं काय, कशा पद्धतीने बघणार आहे? पण कायदेशीर म्हणलो बघतो, कायदेशीर बघतो म्हणलो. कारण त्याची बी परळीपासून मुंबई पोत मॅटर आहेत भाऊ. तो माया नदी लागायला लागला. मी त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. हा, तो एक खून केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भाईचा खून करून. त्यामुळे त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. पण तो ती लाभार्थी टोळी उठत. मी खोटं बोलत नाही, माझं तोंड कोरडं पडायलंय. मला हॉस्पिटलला जायचंय, पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे, सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे. त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं. पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत नाही. तुमच्या मोर्चाच्या विरोधात माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठून. धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला, आणखीन खूप खोलात चाललाय. त्याच्या लक्षातच आहे ना तो काय करून घ्यायला लागलाय. फोन करतो ओबीसी नेत्याला, माझ्या बाजून उठा. लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा, आंदोलन करा. अरे माझ्यावर हजारो केस झाले तरी मी गरिबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का? मला या साईटीत काही सापडलं नाही. माझ्याजवळ आहे काय? माझा समाज सोडता. मी गोरगरिबाच्या न्यायासाठी, मी जातीवाद करत नाही, मला एवढंच खटकते. तुम्ही जातीवाद म्हणताच कसं काय? कोणत्या जातीला दुखवलं का? कोणत्या जातीसाठी धावून गेलो नाही? नेत्याला सोडत नाही, हा, आणि नाही सोडणार. प्रतिमोर्चे निघताय, ते स्पॉन्सर आहे. प्रतिमोर्चे निघताय, ते स्पॉन्सर आहे. दादा, चुकीचा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय. खून झाल्याच्या नंतर प्रतिमोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची, ही पायंडा चुकीचा आहे. उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं, सराईतपणानं मोर्चे धडाधड काढते ना आरोपीच्या बाजून. एक लक्षात ठेवा, ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही. त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी
ओबीसी सुद्धा मध्ये ओढतोय. याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही. तो मंत्री आहे, त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार. आणि तू किती केस कर म्हणा, मी न्यायाला हटत नाही. धन्यवाद. ठरून चाललेलं टार्गेट ठरून षडयंत्र, धनंजय मुंडेंनी रचलेलं षडयंत्र. जालन्यामध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात सहभागी होण्यासाठी जरांगे पोचले होते आणि त्यांनी माध्यमांशी बातचीत केली.